ते म्हणतात ना, अपयश ही यशाची पहिली पायरी असते. विद्यार्थी मित्र हो, अनेकदा असं होतं की 10वी नंतर आपण 11वी-12वीला सायन्स घेतो आणि इंजिनिअरिंग मेडिकलचं स्वप्न बघतो. पण असं काही होतं की आपल्याला आता इंजिनिअरिंगलाही शक्य होत नाही आणि मेडिकललाही शक्य होत नाही. आता त्याच्या कारणांमागे आपल्याला जायचं नाही आहे. पण विद्यार्थी मित्र हो, हे जे अपयश आलेलं अपयश असतं ना, त्याला बघून खचून न जाता जर पुढे पावलं टाकली तर कशा पद्धतीने चांगलं करिअर आपलं होऊ शकतं याचं आज उदाहरण तुमच्या समोर मी घेऊन आलेलो आहे. आपल्यासोबत आज असणारे अंकिता चिगरे या स्टुडंटला करायचं होतं मेडिकल, पण काही कारणास्तव मेडिकलचं स्वप्न पूर्ण झालं नाही आणि कशा पद्धतीने BCA करून आज नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मास्टर्ससाठी ती जात आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, आज आपल्या सोबत अंकिता चिगरे आहे. हॅलो अंकिता. हॅलो सर. हिच्या अचिव्हमेंट बद्दल आज आपण बोलणार आहोत आणि तिची जर्नी नक्कीच तुम्हाला इन्स्पायर करेल ही मी गॅरंटी देतो. मित्रांनो, अंकिताची जर्नी थोडक्यात सांगायची झाल्यास 10वी नंतर 11वीला सायन्स घेतलं. मेडिकल फील्डमध्ये जाण्याचं स्वप्न होतं, काही कारणांमुळे ते पूर्ण झालं नाही. अंकिताने मात्र जिद्द सोडली नाही. IT फील्ड तिने निवडली आणि निश्चितच BCA करून आज ती अत्यंत चांगल्या नामांकित कॉलेजमध्ये MCA करणार आहे. तिचा जो स्कोर झालाय महाराष्ट्र MCA CETचा तो 99.45 आहे आणि हा स्कोर तिला इझिली कुठल्याही नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देऊ शकतो. तर मित्रांनो, आज आपल्याला ऐकायचंय तिच्या जर्नीबद्दल. नेमकं कशा पद्धतीने जर आपल्याला या महाराष्ट्र MCA CETचं प्रिपरेशन करायचं असेल तर कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे. तर अंकिता, सगळ्यात पहिला माझा प्रश्न असणार आहे की ज्यावेळी महाराष्ट्र MCA CETचा रिझल्ट लागला, सगळ्यांनाच उत्सुकता असते, तो मोमेंट काय होता, म्हणजे कधी आणि कसं तुला कळालं? मी ऑब्व्हियसली एक्सपेक्ट नव्हतं केलं की मला एवढा स्कोर येईल असं. आणि सकाळी रिझल्ट लागलेला मी बघितलं तर मग ते थोड्या टाइम तर मी बघितल्यानंतर बिलीव्ह नाही करू शकले की मला एवढे मार्क्स मिळालेत, कारण मी मॅक्सिमम 95 पर्यंत एक्सपेक्ट केले होते. अच्छा. आणि 99 बघून मी स्वतःच खूप शॉक होते. आणि मग त्यानंतर मला 5-10 मिनिटं लागली की ते पूर्ण प्रोसेस करायला. त्यानंतर मग मी तुम्हाला पहिला मेसेज केला आणि घरी सांगितलं. आणि मग मला ती पूर्ण जर्नी आठवली की मी एक एक मोमेंट काय काय केलंय आणि मला खूप सॅटिस्फाईड आणि फुलफिलिंग वाटलं, खूप छान वाटलं. अख्खा दिवस माझा एकदम छान, एकदम हॅपी गेला. येस येस. म्हणजे जी तुझी मेडिकल फील्डची जर्नी होती त्याच्याच इक्विव्हॅलंट एवढी मोठी जर्नी क्रिएट करणं आणि ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवणं, त्याच्यासाठी नक्कीच जिद्द आणि मेहनत लागते मित्रांनो. तर अंकिता, ओव्हरऑल ह्या जर्नी बद्दल कसं सांगशील? म्हणजे जर तुला एक समराईज फॉर्म मध्ये सांगायचं झालं 10वी ते आत्ताचा मोमेंट, कसं सांगशील? 10वी नंतर मी ऑब्व्हियसली मेडिकलसाठी ट्राय करत होते, पण ते नाही होऊ शकलं. मग मी इकडे ट्राय करायचं ठरवलं आणि मग माझ्या पप्पांनी मला सांगितलं की तू BCA घेतलंय तर MCA करून तुला पुढे चांगली अपॉर्च्युनिटी मिळू शकते. आणि मग त्यांनी सांगितलं तर मग मी पण ठरवलं की आतापर्यंत जे काय झालंय आता मला एकदम राईट करायचंय सगळं आणि मला आता एकदम एक हॅपी एंड स्वतःला म्हणजे मी डिझर्व्ह करते आणि मला तो द्यायचा आहे. आणि मग त्यांनी सांगितल्यानंतर मी तसं ठरवलं. मग माझ्या फ्रेंड्स थ्रू मला क्लासबद्दल माहित झालं आणि मग मी क्लास जॉईन करून मग मी तसं प्रिपेअर केलं सोबत, म्हणजे BCA आणि CETचं. म्हणजे अंकिता आमच्याकडे BCA साठी आधी जॉईन झाली होती अँड निश्चितच तिचा जर पॉइंटर तुम्ही बघितला BCAचा तर तो खरंच टॉप आहे. आणि सायमल्टेनियसली MCAचं सुद्धा तिचं गोल होतं आणि सोबतच तिने प्रिपरेशन केलं. तर या प्रिपरेशन जर्नी बद्दल कसं सांगशील? म्हणजे थोडक्यात हाऊ डिड यू मॅनेज दॅट बोथ थिंग्स, BCAचा अभ्यास, MCAचा अभ्यास? MCAचा मी सिलेबस बघितला होता आणि मी इयर वाईज प्लॅन केलेलं, कारण मी 2 वर्ष आधी लावलं होतं. त्यामुळे मग मी या इयर मध्ये मला एवढं कम्प्लीट करायचंय आणि मग एवढं कम्प्लीट करण्यासाठी या मंथ मध्ये एवढं लागेल आणि मग या वीक मध्ये मला एवढं कम्प्लीट करावं लागेल. मग त्यानुसार मग माझं डेचा मी असं एक प्लॅन नव्हते ठेवत. मी असं ब्लॉक स्ट्रक्चर मध्ये डेला डिवाइड करायचे आणि म्हणजे कधी असाइनमेंट असतात, कधी प्रिलिम्स असतात, त्याचा पण अभ्यास असतो. सो मी जेवढा टाइम ब्लॉक माझ्याकडे आहे त्यानुसार मी किती कव्हर करू शकते MCAचं, त्यानुसार मी ते फिट करायचे त्याच्यामध्ये. पण माझं एक बेसिक हे होतं की मी डेली 2 ते 3 सब्जेक्ट तरी MCAचे डेफिनेटली करेल, की मॅथ्स किंवा हे म्हणजे मॅथ्स, रिझनिंग जे काही मिळेल ते. सो त्यानुसार म्हणजे एक बेसिक माझं ठरलेलं होतं की 2 ते 3 सब्जेक्ट तर झालेच पाहिजे. कन्सिस्टन्सी सोडली ते मीट केलं होतं. आणि जरी BCAची एक्झाम जवळ आली तरी सुद्धा मी
खूप महिनाभर आधी नव्हते MCA चा अभ्यास सोडत. मी जवळजवळ 1 आठवडा द्यायचे BCAच्या एक्झामसाठी, आणि मग लगेच विदिन एक्झाम झाल्यानंतर 1-2 दिवसामध्ये लगेच मी MCA चं स्टार्ट करायचे. बरोबर. पण मग जसं की बेसिक पासून सगळं करणं जास्त इम्पॉर्टंट आहे, आणि तुमच्या लेक्चर्स मध्ये टिप्स असतात, ट्रिक्स असतात, त्याची मला बरीच हेल्प झाली. बरोबर. आणि BCAच्या तसा मार्क्सचा खूप काही उपयोग होत नाही, कारण CETच्या मार्क्सवरच आपल्याला पुढे जायचं असतं. सगळ्यात अवघड विषय कुठला वाटला, म्हणजे शेवटपर्यंत भीती होती? भीती अशी माझी मॅथ्सची ऍक्च्युली तुमच्यामुळे गेली होती, कारण मला थोडंफार मॅथ्स जमत होतं, बट मला ते समजायचं नाही. मला जमतं म्हणून मी ते करायचे, पण तुम्ही फक्त शिकवत नाही, तुम्ही ते समजून देता, आणि त्यामुळे मला ते व्हिज्युअलाइज वेने तुम्ही जे सांगता त्यामुळे मला मॅथ्स आवडायला लागलेलं. त्यामुळे मला भीती राहिली नव्हती मॅथ्सची. आणि मॅथ्सचं तुम्ही जसं 9th स्टँडर्ड पासून कुठला पण टॉपिक घेतला की तिथल्या NCERTs पासून स्टार्ट करता, पण मला एखादा टॉपिक टफ जातच असेल तर मग मी 5th स्टँडर्ड पासूनच्या पण काढून बघत होते की पिक्टोरियल वेनी त्यांनी छान सांगितलेलं असतं, आणि रिअल लाईफ एक्झाम्पल्स मधून लहान मुलांना समजवल्यासारखं असतं, त्यामुळे ते आपल्याला समजतं आणि क्वेश्चन समजणं इझी पडतं. त्यामुळे मी ते करत होते साईडला. सोबत जो टॉपिक मी करतेय त्या टॉपिकचे किती क्वेश्चन्स येत आहेत, किती डेप्थ पर्यंत येत आहेत एक्झाम मध्ये, ते पण सुद्धा महत्वाचं. हो, ते पण मी बघितले, कारण तुम्ही उगाच अभ्यास करताय त्याला काही व्हॅल्यू नाहीये. तुम्ही पेपर वाईज केलं पाहिजे. बरोबर. आणि जसं तुम्ही बोलायचं पण की 60% तुम्हाला येत असेल तर ठीक आहे, तुम्ही पुढे जाऊ शकता. बरोबर आहे. तर ते मी तुमचे पॉइंट्स लक्षात ठेवले होते. आणि जसं तुम्ही बोलायचं की पेपरमध्ये तुम्हाला जर पेन उचलावं लागत असेल तर तुम्ही हाफ कॉम्पिटिशन तिथेच हरताय. ते माझ्या डोक्यात असायचं, त्यामुळे मी त्यावेळी प्रिपेअर करायची की मला बघून व्हिज्युअलाइज होईल प्रॉब्लेम. सो मी त्यावेळी प्रिपेअर करायचे, साईडला नोट्स काढणं किंवा जो क्वेश्चन मला नाही जमलाय त्याला अंडरलाईन करणं. मॉक टेस्ट जर मी देते तर मला कुठल्या टॉपिकला जास्त टाइम लागतो ते मी साईडला लिहून ठेवायचे की मला हा टॉपिक नाही जमलाय, मला ह्याला रिवाइज करायचं, किंवा हा मला जमला. सो मी त्यावेळी ते लिहून ठेवायचे. आणि रिव्हिजन तर मला वाटतं माझी अख्खी जर्नी एका साईडला राहिली आणि रिव्हिजन एका साईडला राहिली, तर सुद्धा रिव्हिजन जास्त माझ्यासाठी हेल्पफुल राहिली. कारण लास्ट 1 month मध्ये मी जवळजवळ नवीन काही शिकले नाही, पण मी ते ठरलेले जेवढे माझे झालेले टॉपिक होते त्याचे मी जवळजवळ 100-200 क्वेश्चन सॉल्व्ह केले बसून. त्याच्यामुळे एरर कमी झाले माझे येणं. आणि जे तुम्ही बोलायचं की विदिन सेकंड्स सॉल्व्ह झालं पाहिजे, की बघून सॉल्व्ह झालं पाहिजे, तीच जर्नी होती. बरोबर. त्यामुळे माझं ते एम होतं की मला तसं सॉल्व्ह करायचं, कारण एक सेकंड इम्पॉर्टंट आहे. तर त्यामुळे मी ते तुमचं लक्षात ठेवलं होतं. आणि जर रिझनिंगचं बोललं तर तुमचे टिप्स ट्रिक्स जे असायचे, जसं की क्यूब अँड डाय झालं, इनइक्वॅलिटी झालं, सिलॉलिझम, ह्यांना तर तुम्ही टिप्सच्या वेनीच केलं तरच ते सॉल्व्ह होतं. इंग्लिश तर माझं रिडिंग पहिल्यापासून आहे, त्यामुळे इंग्लिशचा मला प्रॉब्लेम नाही आला. आणि कम्प्युटर कन्सेप्टच्या इकडे माझे BCAचे सब्जेक्ट्स होते, तेच होते, त्यामुळे मला तू पूर्ण केली. तर मित्रांनो, ही एक्झाम अशी असते ना, कुठलीही CET एक्झाम असो, तुमचे पेशन्स एकदम म्हणजे टेस्ट करणारी असते. आणि अंकिताने खरंच जी तिची जर्नी होती ओव्हरऑल, तिने ती फुलफिल केलेली आहे. प्रत्येका ठिकाणी तिने खूप प्लॅन वेने पुढे गेलेली आहे. अंकिता, बऱ्याच वेळा मुलांना असं असतं की बस अभ्यास करत सुटायचंय, क्लास लावलाय तर सगळा सिलेबस झालाच पाहिजे अँड ऑल, मॉक्स दिल्या नाही दिल्या, प्रॅक्टिस अँड ऑल, त्याच्याबद्दल काय सांगशील? म्हणजे खरंच किती इम्पॉर्टंट असतात त्या? नाही, मॉक इम्पॉर्टंट असतात, त्याशिवाय तुम्हाला समजत नाही की एकदम तुम्ही पेपरला जाऊन तर पेपर देऊ शकत नाही की एकदमच तुम्ही नाही सॉल्व्ह होत. त्यामुळे मॉक टेस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि आपल्या क्लासचे बरेचसे क्वेश्चन पेपरमध्ये येतात, ते मी ऑब्झर्व केले. म्हणजे रिझल्ट लागल्या सुरू झालं होतं की सर आले तसेच्या तसे होते, बरेचसे क्वेश्चन येतात. त्यामुळे आणि मी काय करायचे की स्टार्टला जेव्हा मला टाइम मिळतोय, मी जवळजवळ ऑक्टोबर पासूनच एक दर आठवड्याला मॉक टेस्ट देत होते. किंवा मग जरा मॉक टेस्ट नाही बसवलं जाते तेवढा टाइम, तर मग जो मी टॉपिक केलाय त्याचे जेवढे टेस्ट अवेलेबल, कारण आपल्या ऍपमध्ये एका टॉपिकचे 4-4, 5-5 टेस्ट अवेलेबल आहे, आणि रिपीट देऊ शकतो. त्यामुळे मी त्याचा पूर्ण फायदा करून घेतलेला की मी रिपीट देत होते त्या टेस्ट. आणि मग जे नाही जमत आहे ते मी स्क्रीनशॉट नाही काढू शकत, त्यामुळे मी लिहून ठेवायचे साईडला की मला या टॉपिकचा हा क्वेश्चन नाही जमलाय. सो मॉक टेस्ट तर डेफिनेटली इम्पॉर्टंट आहे. आणि प्रॅक्टिस शिवाय तुम्ही हार्डवर्क शिवाय कुठली पण गोष्ट अचीव्ह नाही करू शकत. अभ्यास करावा लागतो, तो असाच होत नाही. त्यामुळे तर असा कुठला मोमेंट की एकदम डिमोटिवेट झाली की होगा नाही होगा क्या होगा, असा कुठला मोमेंट? लास्टला जेव्हा 1 मंथ राहिला होता तेव्हा मला खूप भीती वाटायला लागलेली. मी कॉलेजला वगैरे तेव्हा जाणं सोडून दिलेलं, मी घरीच पूर्ण अभ्यास करत होते. आणि त्या टाइमला म्हणजे पूर्ण
टेन्शन जास्त यायचं, अभ्यास कमी आणि टेन्शन जास्त व्हायचं. पण त्या टाइमला मी घरी बसून अभ्यास करते, त्यामुळे मम्मी सोबत असायची आणि ती तिचं काही ना काहीतरी मला सांगत असायची, त्यामुळे माझं बराचसं टेन्शन कमी होऊन जायचं. बरोबर. आणि सर आपले सुरेश सर पण जसं मी एकदा दोनदा त्यांना क्लासमध्ये बोलताना ऐकलेलं की ते जेव्हा प्रॅक्टिस करत होते तेव्हा एखादा एरर आला तर ते अख्खा कोड डिलीट करून परत लिहायचे. सो त्यांच्याकडून मला ते स्वीट पॉइझन मध्ये मध्ये क्लासमध्ये देतात. हा, तर ते माझ्या पूर्ण लक्षात असायचं की त्यांनी हार्डवर्कचं इम्पॉर्टन्स सांगितलेलं. जसं ते बोलतात की माझा कीबोर्ड माझ्या माइंडमध्ये प्रिंट आहे, कारण मी तेवढ्या वेळात टायपिंग स्पीड माहितीच आहे तुला. त्यामुळे मग त्यांच्याकडे बघून सर तुमचे जे काही इन्साइट्स असायचे त्याचं मला त्या टाइमला खूप हेल्प व्हायची जेव्हा मी हे मुळात स्टार्ट का केलेलं की मी तिथे नाही करू शकले तर मला इथे तेवढं चांगलं करिअर करायचंय. आणि हे सगळं मी स्वतःला आठवून द्यायचे. आणि आजूबाजूला माझी मम्मी किंवा वडील आहेत, त्यांच्यामुळे त्यांनी मला कधी तसं प्रेशर नाही केलं त्यामुळे मला ते स्वतःला प्रेशर असायचं की मला काहीतरी करायचंय. तर स्वतःला आठवून देणं आणि आपण हे मुळात स्टार्ट का केलं होतं हे लक्षात ठेवणं मला त्याच्यामुळे मला हेल्प झाली. बरोबर आहे. म्हणजे अदरवाईज असं होतं की ज्या जर्नीवर आपण पुढे चाललेलो आहोत, म्हणजे मी सिंहगड चढतोय की माउंट एव्हरेस्ट चढतोय ते मला जर कळालंच नाही, लक्षात आलंच नाही, तर ती जर्नी कुठेही थांबू शकते. पण तुझ्या जर्नीमध्ये कुठेतरी तुझ्या आई वडिलांचंही म्हणजे आपण म्हणूया की योगदान होतं. कारण नीटचं जे फेल्युअर आहे, म्हणजे मेडिकलचं जे फेल्युअर आहे, कदाचित ते पचवण्यासारखं नसतं. पण ती जर्नी तिथून रिबूट करून पुन्हा इथपर्यंत नेणं खरंच हे महत्वाचं असतं. तर ओव्हरऑल विद्यार्थ्यांना मी हेच सांगेल की एक एक शब्द हिचा लाख मोलाचा होता आणि खूप इन्स्पायरिंग जर्नी आहे. ही जर्नी सोपी नव्हती, पण अंकिताने ते अचीव्ह केलेलं आहे आणि सेम तुम्ही अचीव्ह करू शकता. समजा जी मुलं आता इथून पुढे ऐकणारच आहेत पॉडकास्ट, 27ची जर्नी असेल, 28ची जर्नी असेल, त्यांनाही परीक्षा द्यायची आहे, त्यांना थोडक्यात काय सांगशील? मी असं सांगेल की बेसिक स्किप नका करू, बेसिक पासून स्टार्ट करा आणि त्यानंतर तुम्ही जो टॉपिक करताय त्याला किती इम्पॉर्टन्स आहे, किती वेटेज आहे ते चेक करा. किती लेवलपर्यंत क्वेश्चन येत आहेत, तुम्ही तेवढे प्रॅक्टिस केलेत का, आणि सोबत नोट्स बनवणं, क्वेश्चन्स मार्क करून ठेवणं, कुठले टॉपिक्स नाही जमते ते लक्षात ठेवणं, मॉक देणं आणि रिव्हिजन सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्ही सगळं केलं पण रिव्हिजन नाही केलं तर काहीच उपयोग नाहीये. आणि तर हे सगळे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. हे जर नसतील तर तुमच्या मेन रिझल्ट वरती इफेक्ट डेफिनेटली दिसतो थोडाफार. त्यामुळे यातला कुठली पण स्टेप स्किप नाही केली पाहिजे. असं कधी कधी होतं ना की नाही यार मॉक नको राहू दे, झालं तसं नाही. त्या टाइमला उलट डबल केलं पाहिजे की मला कुठेतरी जायचंय, सो म्हणजे काहीतरी अचीव्ह करायचंय. सो त्यामुळे ते लक्षात ठेवून ह्यातली कुठली पण स्टेप स्किप नाही केली पाहिजे. बरोबर. आणि सध्या डिजिटल डिस्ट्रॅक्शन खूप होतात, मग ते कसं मॅनेज करायची तू? त्याला मी तेवढा कधी इम्पॉर्टन्स द्यायचे नाही पहिल्यापासूनच, कारण मेडिकलची प्रिपेअर करत होते त्यामुळे मी तेवढं कधी त्याच्यामुळे डिस्ट्रॅक्ट नाही झाले. सो त्याचं मला तेवढं. पण तरी मुलांना सांगायचं असेल तुला, मी हेच बोलेल की थोड्या टाइम पुरतं बंद केलेलं जास्त बेटर आहे. कारण एकदा तुम्ही काहीतरी अचीव्ह केलं तर तुम्ही तिथे काही ना काहीतरी एन्जॉय तुम्ही करू शकता. जर तुम्ही अचीव्हच नाही केलं तर तुम्ही एन्जॉय करून काही उपयोग नाहीये. नुसतंच एन्जॉयमेंट नाही करू शकत ना, तो काहीतरी अचीव्ह करून तुम्ही स्वतःला एक रिवॉर्ड म्हणून ते देऊ शकता की थोडा टाइम मी अभ्यास केला तर मी 5 मिनिटं इन्स्टा बघेल और व्हॉट एव्हर. पण माझं सजेशन असेल की बंद केलेलं जास्त बेटर आहे. त्याच्यामुळे जास्त आपण फोकस करू शकतो. सो अंकिता, एखादा क्लास मधला किस्सा जो तुला आठवत असेल की कशा पद्धतीने आपण आपला अभ्यास कंटिन्यू करायचो? तर क्लास मधलं पहिल्याच दिवशी मला जे जास्त म्हणजे भावलं होतं ते म्हणजे हे होतं की क्लास इंटरॅक्टिव्ह होता, फक्त थेरॉटिकल नव्हता. आणि तुम्ही क्वेश्चन्स द्यायचा आणि टायमर लावून मुलांना सांगायचं की आता तुम्ही सॉल्व्ह करा. आणि समोरचा सॉल्व्ह करतो ते बघून आपल्याला येत नसेल तर सुद्धा इच्छा मनात येते की मला पण करायचंय. तर त्या हेल्दी कॉम्पिटिशनचा मला हेल्प झाली होती. आणि पहिल्याच दिवशी मी घरी जाऊन मम्मीला सांगितलं पण होतं की या टाइमला मला वाटतंय की सर पण छान आहेत, मला समजतं पण आहे. आणि मॅथ्स मला पहिल्याच दिवशी आवडायला लागलेलं, त्यामुळे मी मम्मीला बोलले की या टाइमला मला छान वाटतंय क्लास, मला वाटतं की काहीतरी पॉझिटिव्ह या टाइमला नक्की. बरोबर. आणि आपलं जसं कोडिंगचे आपले सुरेश सर आहेत, त्यांचं पण म्हणजे ते जे काय मध्ये मध्ये स्वीट पॉइझन देतात त्याचं पण मला म्हणजे ते मी फक्त त्यांच्या सब्जेक्टसाठी नाही इकडे पण अप्लाय केलं जेव्हा त्यामुळे मला दोन्ही सरांची खूप जास्त हेल्प झाली. नक्कीच. तो विद्यार्थ्यांनो आणि विशेषतः पालकांनो, जर्नी इज रिअली इन्स्पायरिंग. आणि नक्कीच हे अचीव्ह जर तुम्हाला तुमचंही टार्गेट करायचं असेल तर विद्यार्थ्यांनो डेफिनेटली फॉलो अंकिता निश्चितच पुढे कधीही गायडन्स लागला NSG अकॅडमी मध्ये
नक्कीच तुला यायचंय, कारण मुलांना या इन्स्पायरिंग जर्नीची गरज असणारच आहे. कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन. Thank you, थँक्यू sir. व्हेरी मच. बाय बाय गाईज.